सोलापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे 54 मीटर रस्त्यावरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सोलापूर महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ पाण्याचा उपसा करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। आज सकाळी महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नगर अभियंता सारिका अकोलवार आणि सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी उपस्थित होते। अधिकाऱ्यांकडून पाणी साचण्यामागील कारणांची माहिती घेत महापौरांनी भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले। पाणी उपसासाठी आवश्यक पंप, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कायम सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करावे, तसेच नागरिकांची सुरक्षितता व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करण्याची आदेश महापौरांनी दिली आहे। सोलापूर शहरामध्ये काल जी अतिवृष्टी झाली त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी सज्ज होती आणि ती कामाला लागून या ठिकाणी जे काही पाणी थांबलेलं होतं ते पहाटेपर्यंत पूर्ण या ठिकाणी डिझॉल्व करून हे पाणी घालवण्यात आलेलं आहे आणि डिवॉटरिंग सिस्टीम आपली जी आहे ती या ठिकाणी आता आपण 24 तास उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून अतिवृष्टी जी झाली तर त्याला लगेच आपण मार्ग काढता येईल आणि पाण्याचा निचरा या ठिकाणी करता येईल अशा दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। आणि आता बऱ्यापैकी या ठिकाणी पाणी साठलेलं नाही आहे आणि जे काय गाळ आहे गाळ पण आपण वेळोवेळी या ठिकाणी आपण निचरा करून घेत आहोत। जे पाईप मध्ये जे गाळ असेल ते देखील आपण वेळोवेळी काढत आहोत, जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते वेळोवेळी या ठिकाणी जायला पाहिजे अशा पद्धतीने काम चालू आहे।